संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटिजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 799 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 55,976 झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 11 व इतर जिल्ह्यातील 7 असे 18 बाधित 17 एप्रिल रोजी अमरावतीत दगावले. त्यामध्ये अंजनसिंगी धामणगाव रेल्वे येथील 63 वर्षीय पुरुष यांचं पीडीएमसी रुग्णालय, आमला विश्वेश्वर चांदूर रेल्वे येथील 59 वर्षीय पुरुष यांचं श्रीपाद रुग्णालय, कवठा चांदूर रेल्वे येथील 52 वर्षीय पुरुष यांचं पीडीएमसी रुग्णालय, राधानगर अमरावती येथील 60 वर्षीय पुरुष यांचं पीडीएमसी रुग्णालय, चांदूर बाजार येथील 65 वर्षीय महिला यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, चिखली येथील 70 वर्षीय पुरुष यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, धामणगाव रेल्वे येथील 68 वर्षीय महिला यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, अंजनगाव सुर्जी येथील 65 वर्षीय पुरुष यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, तिवसा येथील 73 वर्षीय महिला यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, वरुड येथील 50 वर्षीय महिला यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, धारणी येथील 69 वर्षीय पुरुष यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, भंडारा येथील 44 वर्षीय महिला यांचं बारब्दे रुग्णालय, यवतमाळ येथील 61 वर्षीय पुरुष यांचं एक्झॉन रुग्णालय, सावनेर नागपूर येथील 65 वर्षीय पुरुष यांचं पीडीएमसी रुग्णालय, नागपूर येथील 61 वर्षीय पुरुष यांचं पीडीएमसी रुग्णालय, नागपूर येथील 66 वर्षीय पुरुष यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, खदान नागपूर येथील 52 वर्षीय पुरुष यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, रामकृष्ण नगर नागपूर येथील 32 वर्षीय महिला यांचं पीडीएमसी रुग्णालय. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.